निवडणूक आयोगानं कायद्याचा चुकीचा अर्थ काढला। निवडणुका पुढे ढकलणं चुकीचं आहे। उद्या निवडणुका आणि आज पुढे ढकलल्या गेल्यात असा कुठला कायदा आहे निवडणूक आयोग काढतंय मला माहित नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात। माझ्या अभ्यासानुसार निवडणुका पुढे ढकलता येत नाही। आक्षेपांचं लेखी सादरीकरण सरकार निवडणूक आयोगाला देणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही खंत व्यक्त केली आहे। निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावलेला आहे। या निवडणुका रद्द करणं हे अत्यंत चुकीचं आहे। अशा पद्धतीने तर प्रत्येक वेळी कोणीही कोर्टात जाईल आणि मग निवडणूक पोस्टपोन होईल असं कधीच आजपर्यंत झालेलं नाही। कुठला कायदा निवडणूक आयोग काढताय, कुठला कोणाचा सल्ला निवडणूक आयोग घेताय याची मला कल्पना नाही। पण मी जो कायदा बघितलेला आहे, जेवढा माझा कायद्याचा अभ्यास आहे, मी अनेक वकिलांशी देखील बोललो, त्या सगळ्यांचं मत आहे की अशा पद्धतीनं या निवडणुका एखादा व्यक्ती कोर्टात गेलाय म्हणून पुढे ढकलता येत नाही। पराभवाचा शिक्का माती लावून घ्यायचा नाही, कारण उद्या तुम्ही दाखवाल बघा ठाकरे फिरले तरी हारले, हे फिरले तरी हारले, हा शिक्का त्यांना माती लावून घ्यायचा नाहीये। पण मी लोकशाहीमध्ये एक गोष्ट सांगतो, कधी आपण जिंकतो कधी आपण हारतो, पण निवडणुकीच्या मैदानातनं निघून जायचं, निवडणुकीतनं माघार घ्यायची किंवा निवडणुकीतनं एक प्रकारे पाठ दाखवायची हे काही योग्य नाहीये। शेवटी कार्यकर्ते लक्षात ठेवतील की जेव्हा आमची वेळ होती तेव्हा आमच्या नेत्यांनी आम्हाला साथ दिली नाही। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही खंत व्यक्त केलेली आहे। कुठला कायदा आणि माझ्या अभ्यासानुसार निवडणुका पुढे ढकलता येत नाही असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणतायत। त्यांनी निवडणूक आयोगाच्या या सगळ्या वक्तव्यावरून आता खंत व्यक्त केली। आक्षेपांचं कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही खंत व्यक्त केली। निवडणूक आयोगानं कायद्याचा चुकीचा अर्थ काढलाय असं मुख्यमंत्री म्हणतायत। निवडणूक आयोगानं कायद्याचा चुकीचा अर्थ काढला, उद्या निवडणुका आणि आज पुढे ढकलल्या हे कुठेतरी न पटणार आहे। माझ्या अभ्यासानुसार हे असं करता येत नाही असं सुद्धा मुख्यमंत्री म्हणतात। उद्या निवडणुका येऊ घातल्यात आणि आज तुम्ही पुढे ढकलता हे कितपत योग्य आहे असं सुद्धा मुख्यमंत्री बोलतायत। आक्षेपांचं लेखी सादरीकरण सरकार निवडणूक आयोगाला देतायत। माझ्या अभ्यासानुसार निवडणुका पुढे ढकलता येत नाहीत असं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते कपिल डोके सध्या आपल्यासोबत आहे। कपिलजी, तुम्ही मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य ऐकलं असेल, त्यांनी सुद्धा खंत व्यक्त केली आहे निवडणूक आयोगाच्या या सगळ्या प्रक्रियेवरती, आपली प्रतिक्रिया? मुळात सातत्यानं निवडणूक आयोग आणि व्यवस्था या विरोधात आमचे नेते राहुलजी गांधी प्रश्न उचलत आहेत, त्यांच्याविषयी आवाज उठवत आहेत। परंतु आपण पाहिलं असेल की निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार आहे। 2016 ते 21 म्हणजे भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं, शेवटचे 1.5 वर्ष आमच्याकडे होते। परंतु 21 नंतर भारतीय जनता पार्टी 21 ते 22 काँग्रेसचं प्रशासक त्या ठिकाणी होता। प्रशासक असताना काँग्रेसची सत्ता होती, परंतु 3 वर्ष भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील प्रशासक त्या ठिकाणी होते। भाजपच्या राज्यात निवडणुकाच घेतल्या जात नव्हत्या। आता कुठे निवडणुका व्हायला लागल्या तर निवडणूक आयोगानं इतका प्रचंड गोंधळ माजून ठेवलेला आहे की आपण जर पाहिलं असेल तर राहुल गांधींनी सांगितलं मतदार याद्या साफ नाहीत, एसआयआर चुकीच्या पद्धतीनं केल्या जातात, लोकल बॉडीजच्या निवडणुका घ्यायचीच भाजपची तयारी नव्हती। फडणवीसांनी याचं सुद्धा उत्तर दिलं पाहिजे की निवडणुका इतक्या का लांबल्या। आता इकडून तिकडून निवडणुका होत आहेत, तर निवडणूक आयोगाच्या अत्यंत चुकीच्या कामांमुळे लोकांना कोर्टात जावं लागतं। निवडणूक आयोगानं कसं काम चुकीचं केलं हे कोर्टात सिद्ध केल्यानंतर कोर्ट त्या निवडणुका थांबवायचा आदेश करते। आता मुळात जर अशा पद्धतीनं निवडणूक आयोग चुकीच्या पद्धतीनं काम करत असेल आणि लोकल बॉडीजच्या निवडणुका इतक्या वांद्यात येत असतील तर खरंच सरकारमधील काम करणारे अधिकारी कर्मचारी, निवडणूक आयोगामध्ये काम करणारे अधिकारी कर्मचारी यांच्यावर सुद्धा आता प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागला। देवेंद्र फडणवीसजी, आपणच निवडणुका लेट केल्यात, आपल्याच म्हणजे आपल्याच प्रभावाखाली असलेलं प्रशासन
दिरंगाई करते आहे, आपल्याच प्रभावाखाली असलेलं प्रशासन चुकीच्या पद्धतीनं काम करते आहे आणि आपणच खंत व्यक्त करता हे महाराष्ट्रातल्या जनतेला वेळात काढणं त्यांनी आता बंद केलं पाहिजे. एवढीच आमची या निमित्तानं त्यांना पण विनंती आहे. कपिलजी, काँग्रेसनं सुद्धा जी भूमिका घेतली होती निवडणूक आयोगाविरोधात, आता तीच भूमिका सत्ताधारी सुद्धा घेत आहेत. कुठेतरी पायाखालची वाळू सरकते का? निवडणूक आयोगाने जर त्यांचं काम पारदर्शकपणे केलं तर विरोधात भूमिका घ्यायची वेळच येणार नाही. आमचा सातत्यानं आरोप आहे की निवडणूक आयोग त्यांचं काम पारदर्शकपणे करत नाही, म्हणून ही भूमिका घ्यावी लागते. आता अनेक ठिकाणी तर गुप्त चर्चा अशी आहे, मी महाराष्ट्रभर प्रचारासाठी फिरतोय की भाजपच्या सुद्धा आता पायाखालची वाळू सरकते, म्हणूनच भाजपच्या इन्फ्लुएन्स खाली या निवडणुका पुढे ढकलण्याचं काम केलेलं आहे. कुणाचा इन्फ्लुएन्स आहे कपिलजी? कुणाचा इन्फ्लुएन्स आहे? भाजपची लोक. तुम्ही जर पाहिलं असेल तर एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस ग्रामपंचायतीचा प्रचार केल्यासारखे निवडणुकांमध्ये जाऊन पातळी सोडून प्रचार करतायत, आचारसंहिता गुंडाळून आमिष देत आहेत. त्यांना कुठेतरी भीती वाटते. माझा तर आरोप असा आहे की यांनाच कुठेतरी भीती वाटते, म्हणून कोर्टाला हस्तक्षेप करून निवडणूक आयोगाला हाताशी धरून निवडणुका 2 टप्प्यात केल्या. म्हणजे 20 डिसेंबर पर्यंत. आता या मधल्या काळात म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल, एकनाथ शिंदे धरण बांधून द्या, MIDC करून द्या, फोनवर धरण मंजूर करतात, फोनवर MIDC मंजूर करतात. येणाऱ्या काळात त्यांनी धरण आणि MIDC प्रत्यक्षात दाखवू नये म्हणजे झालं 20 दिवसामध्ये. असा सगळा इन्फ्लुएन्स आहे. भाजपच्या प्रभावाखाली असलेला निवडणूक आयोग आणि भाजपच्या प्रभावाखाली असलेली यंत्रणा हे जाणीवपूर्वक घोळ करते आणि निवडणुकांमध्ये दिरंगाई निर्माण करते, हा आमचा आरोप आहे. बर, पण आता स्वतः जर मुख्यमंत्र्यांनी जर या संदर्भातली खंत व्यक्त केली असेल तर आता जर त्यांच्या पुढे जरी आपण गेलो तरी ते विरोधकांचं म्हणणं कितपत लावून धरतील? कारण आता अधिवेशन सुद्धा येऊ घातलेलं आहे, संसदेमध्ये सुद्धा आज याची चर्चा होऊ शकते. हो, हे बघा, म्हणजे मुख्यमंत्र्यांचे बोलायचे दात वेगळे आहेत, दाखवायचे दात वेगळे आहेत. मुख्यमंत्र्यांच्याच म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्याच काळामध्ये लोकल बॉडीजच्या निवडणुकांचा खेळ खंडोबा झालेला आहे. त्यांच्याच काळामध्ये निवडणुका त्यांनी आतापर्यंत घेतल्या नाहीत आणि घ्यायला लागले तर त्या सुद्धा सरळ मार्गाने घेत नाहीत. काँग्रेसच्या काळात नाही झालं कधी असं. निवडणुका लोकल बॉडीच्या निवडणुका एक तर कधी आम्ही लेट केल्या नाही, लेट झाल्या असतील एखाद्या वेळी, असं मधात चुका झाल्या नाहीत. बर, नक्कीच. धन्यवाद कपिलजी, तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत आपली या संदर्भामध्ये, त्याबद्दल. आणि आपण आता आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर. किशोरीताईजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये. आपण बघितलं असेल की आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या सगळ्या निवडणूक आयोगाच्या कारभारावरती खंत व्यक्त केलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्या अभ्यासानुसार सुद्धा निवडणुका पुढे ढकलता येत नाही असं मुख्यमंत्री म्हणतात. आपण सहमत आहात का मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याशी? नाही, मुख्यमंत्री काय म्हणाले? मुख्यमंत्र्यांचा बाईट मी आपल्याला ऐकवतो. जर मुख्यमंत्री काय, तुम्ही जर ऐकलं नसेल तर मी विनंती करतो की हा बाईट आधी नेमकं काय होतं मुख्यमंत्री बोलले होते ते ऐकल्यानंतर मी तुमच्याकडे येतो. निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावलेला आहे. या निवडणुका रद्द करणं हे अत्यंत चुकीचं आहे. अशा पद्धतीने तर प्रत्येक वेळी कोणीही कोर्टात जाईल आणि मग निवडणूक पोस्टपोन होईल असं कधीच आजपर्यंत झालेलं नाही. कुठला कायदा निवडणूक आयोग काढताय, कुठला कोणाचा सल्ला निवडणूक आयोग घेताय याची मला कल्पना नाही. पण जो कायदा मी बघितलेला आहे, जेवढा माझा कायद्याचा अभ्यास आहे, मी अनेक वकिलांशी देखील बोललो, त्या सगळ्यांचं मत आहे की अशा पद्धतीनं या निवडणुका एखादा व्यक्ती कोर्टात गेलाय म्हणून पुढे ढकलता येत नाही. आपण ऐकलं असेल आता मुख्यमंत्री काय म्हणाले. ते असं म्हणतायत की निवडणूक आयोगानं कायद्याचा चुकीचा अर्थ काढला असं मुख्यमंत्री म्हणतात. आपण सहमत आहात का मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याशी? नाही, सहमत आहात की नाही पेक्षा जेव्हापासून संपूर्ण देशामध्ये निवडणूक आयोगाला प्रश्नचिन्ह होत होतं तेव्हा जर आमच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी हे सगळं लक्षात घेऊन जर, कारण आता निवडणूक आयोग नुसता नावाला राहिलाय का? कारण ज्यांनी विधानसभेला मतदान केले सगळ्यांना जर तुम्ही दुबारमध्ये टाकलं किंवा काही जे काही चाळे केले ते पण चुकीचे आहेत आणि कोर्ट त्याच्यासाठी संतापलंय. आणि जर मग कोर्टाने निर्णय दिला आणि मग निवडणूक आयोग जर असा म्हणजे त्यांना त्यांच्या भाषेत वेड्यासारखे निर्णय घेतले, मग वेडा आयोग हा देशाला कशाला हवाय? मग आयोग ऐकतो कोणाचं हा पण प्रश्न आहे ना. मग आयोग ऐकतो कोणाचं? विरोधी पक्षांचं ऐकतो. शेवटी जे सत्तेत आहेत त्यांचंच ऐकणार आयोग.
आणि ज्या पद्धतीने पूर्ण आयोगाने या महाराष्ट्रात किंवा आता मुंबईच्या निवडणुका किंवा संपूर्ण याच्यामध्ये जो काय दिसतोय धिंगाणा, कोणालाही दुभारमध्ये टाकलंय, बर वर गेलेले 15 वर्षापूर्वी खाली आणले. त्यामुळे सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी जर कोर्टाने तुम्हाला असं वाटतंय वेगळं सांगितलं आणि ते वेगळं ऐकत असेल हा तर सन्माननीय मुख्यमंत्र्यांना पण अधिकार आहे की बर. आमच्या राज्यात असे वेडेवाकडे वागू नका, बर. पण त्याच्यासाठी यादी नीट करायला सांगितली पाहिजे. 50% वर आरक्षण गेलंय, नक्कीच. ते देताना प्रत्येकाने विचार करायला पाहिजे होतं. बर नक्कीच. धन्यवाद किशोरीताई, तुम्ही या संदर्भामध्ये आपण प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आणि आता आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत मनसे नेते अविनाश अभ्यंकरजी. अविनाशजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये. मुख्यमंत्र्यांनी काही वेळापूर्वी असं म्हटलं की निवडणूक आयोगानं कायद्याचा चुकीचा अर्थ काढलेला आहे, निवडणुका पुढे ढकलणं चुकीचं आहे, उद्या निवडणुका आहेत आणि आज ते पुढे ढकलतायत. कुठलाही कायदा निवडणूक आयोग काढतोय मला माहित नाही, माझ्या अभ्यासानुसार निवडणुका पुढे ढकलता येत नाही असं मुख्यमंत्री म्हणतात. आपली प्रतिक्रिया. नाही, कसं आहे, पहिल्यांदा निवडणूक आयोग शुद्धीत आहे का बेशुद्धीत आहे हा विचार करायला लागेल. प्रत्येक वेळेला ते आम्हाला कायद्याचा बडगा दाखवतात, ते नक्की कोणाच्या हातातलं बाहुलं आहे. म्हणजे शेवटी आता जो सत्याचा मोर्चा काढला होता, म्हणजे दुबार असेल किंवा काय असेल त्यावर काय निर्णय झाला माहिती नाहीये, परंतु आता मला वाटतं निवडणुका काहीतरी पुढे ढकलल्यात ना काही ठराविक नगर परिषदांच्या, बरोबर? हॅलो, हो हो येतोय आवाज, बोला. मी बाहेर आहे, मला कळत नाही रेंज आहे की नाही. नाही बोला. लक्षात ठेवा, शेवटी तुमचे कान कोर्टाने तुमचे कान टोचायला लागले तेव्हा आयोग मला वाटतं शुद्धीवर आलाय. त्यामुळे आयोग हा मला वाटतं केंद्राच्या हातातला बाहुला आहे आणि राज्य सरकार त्याला हवं तसं नाचवतंय. त्यामुळे आता मला वाटतं सन्मान्य फडणवीस मध्ये मला अमान्य आहे किंवा काय आहे हे अक्का बोलून उपयोग नाही ना. म्हणजे अगदी संपूर्ण आदरपूर्वक सांगतो, ह्याचा जर वेळीच अभ्यास केला असता, या 9.5 कोटी लोकांचा मतदारांचा जो विचार केला असता तर अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे ह्या गोष्टी करायला लागल्या नसत्या. परंतु लोकांना गृहीत धरायचं आणि कोणातरी आता जो बावलाय निवडणूक आयोग झालेला आहे आणि आता जेव्हा कोर्टाने कान टोचले तेव्हा निवडणुका पुढे गेलेल्या आहेत. हे होणारच होतं. आमच्या तर मागणी अशी आहे की दुबारवरती सुद्धा पुन्हा विचार करा. ह्या दुबारची काय वाट लागलेली आहे. एकेका पत्त्यावरती देवळावरती 6 लोकांचे पत्ते आहेत, टॉयलेट वरती 6 लोकांची नावं आहेत, जिथे घरात कोणी राहत नाही तिथे 15 वर्ष विचित्र आडनावाची माणसं आहेत. कळलं का? ह्या निवडणूक आयोगाने निवडणुकांचा खेळ करून ठेवलाय. डोळे उघडा, तुम्ही लोकांशी खेळताय, मतदारांशी खेळताय. हा मतदार राजा आहे, त्याला गृहीत धरू नका, हेच मी तुम्हाला सांगेन. बर, धन्यवाद अविनाशजी, तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आणि यानंतर आपल्यासोबत असणार आहेत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातजी. बाळासाहेब, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये. आता खंत व्यक्त केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी. ते असं म्हणतात की चुकीचा कायद्याचा चुकीचा अर्थ निवडणूक आयोग काढतंय आणि या सगळ्या ह्याच्यावरून म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या या प्रतिक्रियेवरून कुठेतरी सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली असं वाटतंय जशा जशा निवडणुका समोर येतात तशा. एक तर गोष्ट स्पष्ट आहे की निवडणूक आयोग हा काय स्वायत्त राहिलेला नाही. तो कोणाच तरी हातचं बावलं झालंय, रिमोट कंट्रोलला कोणीतरी चालवतोय. नाही तर ही परिस्थिती येण्याचं कारणच नव्हतं. ही परिस्थिती येण्याचं कारणच नव्हतं. असं आहे की केंद्राचा निवडणूक आयोग तर आता पूर्वी सुप्रीम कोर्टचे जज असायचे त्या निवडणुकीमध्ये, ते बाजूला काढले. पाहिजे तसं राबवून घेतायत, त्यांना सूचना करतायत तसे ते राबतायत, अशी अवस्था आहे. गुलाम झाले ते सत्तेचे. आता इथं महाराष्ट्राचा निवडणूक आयोग काही वेगळा असेल असं समजण्याचं कारण नाही. असं आहे की सिनियर आयएस ऑफिसर आहे, त्यांनी आयुष्यभर निवडणुका केलेल्या आहे. निवडणुकीचा कार्यक्रम कसा असावा, कसा जाहीर करावा हे त्यांना सगळं समजत असताना असे कार्यक्रम जाहीर करता कसे? किती कॉम्पॅक्ट कार्यक्रम आहे. त्यांनी नंतर काही वेळ द्यावा लागतो, अपील होत असतात, त्याला वेळ द्यायचा, वेळ सुद्धा पुरेसा दिलेला नाहीये. यांना माहित नाही की समजत नाही असं नाहीये. हे कार्यक्रम तयार करणारे कोणतरी दुसरे, हे फक्त जाहीर करणारे आहेत आणि त्याचा हा सगळा परिणाम आहे. असं आपल्या जनतेचे काय हाल आहेत, कोणत्या पक्षाचे असो, लोकशाही आहे, मतांतर आहे, पक्ष आहे, हे आपल्या भाग आहे त्या निवडणुकीचा, लोकशाहीचा. आता या निवडणुका जवळ आल्या, दुसऱ्या दिवशी निवडणुका तुम्ही आदल्या दिवशी थांबवता, त्या कार्यकर्त्यांचे काय हाल, त्या जनतेचे काय हाल, त्या उमेदवाराचे काय हाल, काय कोण विचार करतं का नाही? नाही तर मुकी जनावरी कशी हाका, असा एक आमचा ग्रामीण शब्द आहे, तशी अवस्था आहे. तुम्ही त्या जनतेला गृहीत धरता काय? जनता काही सहन करेल, आम्ही करू. याला जबाबदार जो असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे. आम्हाला माहित नाही कोण जबाबदार आहे, जबाबदाराला शिक्षा झाली नाही तर त्यांनी मात्र अधिकाऱ्यांनी मस्त राहायचं, जनतेने तर हाल करायचे. आता याच्यात सुद्धा तुम्हाला आणखी एक गोष्ट, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये सुप्रीम कोर्ट म्हणतं की 21 जानेवारीला आम्ही पुन्हा एकदा तारीख घेऊ आणि 21 जानेवारीच्या तारखेमध्ये जो निर्णय होईल त्याला अधीन राहून सगळ्या निवडणुका घ्या. अरे
म्हणजे निवडून आलेल्याला परत घरी बसवणार का तुम्ही? काय दोष आहे त्या उमेदवाराचा किंवा त्या जनतेचा? हे त्याला परत घरी बसवायचं तुम्ही सुप्रीम कोर्टात. तुम्ही असं आहे की अशी जर काही संदिग्धता असेल तर सुप्रीम कोर्टात परत जाऊन तुम्ही मेन्शन करून क्लिअर करून घ्यायला पाहिजे, स्पष्टता असली पाहिजे कोणत्याही गोष्टीमध्ये. दुर्दैवानं निवडणूक आयोग स्वायत्त राहिलेला नाही, त्याला कोणतरी चालवतं, मनाप्रमाणे हाकतंय. बरं, ते चालवणारे एक 4 जण त्यांना सूचना करीत असेल, ते सगळ्यांना ऍडजस्ट करायचा प्रयत्न करतायत सत्तेला. अत्यंत दुर्दैवाची अवस्था आहे. जनतेचे हाल करण्याचं काम चाललंय, उमेदवारांचे, कार्यकर्त्यांचे अत्यंत वाईट अवस्था, मानसिकता यातून निर्माण झाली आहे. बरं, नक्कीच धन्यवाद बाळासाहेब, तुम्ही या सगळ्या संदर्भामध्ये सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. त्यामुळे माझ्या अभ्यासानुसार निवडणुका पुढे ढकलता येत नाही अशी खंत सुद्धा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.